ठाण्यात महाभयंकर प्रकार. 3 महिला राहत असलेल्या रूममधून विचित्र आवाज. लोक हादरले. सोसायटीमध्ये कुजबूज सुरू. हे असले आवाज आणि आपल्या शेजारी नेमकं आत काय घडते, कोण होते, काय चाललंय कळेनच. सगळे घाबरले. पण प्रश्न मात्र लोंबत राहिला. हे शहर शांत, पण एका जुन्या सोसायटीत आजकाल काहीतरी विचित्र घडत होतं. 3ऱ्या मजल्यावर एका छोट्या रूममध्ये राहणाऱ्या 3 अनोळखी महिला. कुणाला माहित नाही त्या कुठून आल्या, काय करतात. रोज रात्री उशिरा त्यांच्या रूममधून हलकी पुटपुट, कधी तीव्र हसरेचे आवाज, तर कधी अचानक दार जोरात आपटण्याचा आवाज येत असे. लोकांनी अनेकदा दार ठोठावलं, पण दार उघडायचं नाही. पडद्यांच्या फटीतून दिसायचं फक्त सावल्यांचं हालचाल. रहिवासी अस्वस्थ झाले. सोसायटीच्या वॉचमनही म्हणू लागला की रात्री 1-2ला या तिघी बाहेर जातात आणि पहाटे परत येतात, पण त्या येताना नेहमी डोक्यावर ओढणी घट्ट बांधून चेहरा झाकून चालत. एका संध्याकाळी सोसायटीतून एक मोठा आवाज आला. जणू काहीतरी जमिनीवर पडलं होतं. वरच्या मजल्यावर 3-4 लोक जमा झाले. दारातून लॉक, दरवाजाच्या खाली उजेड चमकत होता. आवाज मात्र विचित्र, कुणाशी वाद घालत असल्यासारखा. पण कुणी उत्तर देत नव्हतं. शेजाऱ्यांनी सोसायटीच्या सेक्रेटरीला बोलावले. सगळे दाराजवळ थांबून ऐकत राहिले. अचानक शांतता, मग कुजबूज, मग बेचैनी. शेवटी धीर करून दार ठोठावलं. कोण आहे? उत्तर नाही. पुन्हा आवाज. 1 मिनिट. दुसऱ्या बाजूने कोणीतरी शांतपणे औचित्याने बोललं. दार उघडलं. आत एकदम छोटी खोली. एका कोपऱ्यात प्लास्टिकच्या बॅग, दुसरीकडे काही फाईल्स आणि एका टेबलवर काही मोबाईल ठेवलेले. खोलीत एक विचित्र तणाव. 3ही महिला त्या लोकांसमोर उभ्या. चेहऱ्यावर भीतीही नाही, पण शांतपणे नजर टाळत होत्या. सोसायटीमधले लोक विचारू लागले, तुम्ही नेमक्या काय करता? कोण? महिलांनी फक्त एवढंच म्हटलं, काम करतो इथेच. तेवढ्याच खाली पॉर्चमध्ये काही गाड्या येऊन थांबल्या. शहरातील कायदा रक्षक आले. सोसायटीमध्ये गडबड माजली. रूमची तपासणी सुरू झाली आणि पहिल्याच नजरेत समजलं, या तिघींना इथे राहण्याची कायदेशीर परवानगीच नव्हती. कागदपत्रे मागितली तर काहीही मिळालं नाही. जे मोबाईलचे कागद ते एक करून तपासले गेले. लोकांनी धक्का खाल्ला. तर हे तर बांगलादेशातून बेकायदेशीररित्या आलेले लोक. सोसायटीच हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करत होते. त्यांनी आधार कार्ड सारखी ओळखपत्र ही बनावट कागदपत्रांवर मिळवली होती. शांत, सामान्य वाटणाऱ्या त्या 3 महिला रात्री लोकांना घाबरवणारे आवाज निर्माण करणाऱ्या रूममधल्या कुजबुजी मागे खरं तर एका मोठ्या कारवाईचा त्या धागा होत्या. संपूर्ण इमारत एकत्र उभी होती. लोकांचे श्वास रोखले गेले होते. कुणाला वाटलं होतं का की इतक्या दिवसांपासून आपल्या शेजारी देशात बेकायदेशीर वास्तव्यास असले लोक राहत होते? त्या तिघींना अखेर ताब्यात घेण्यात आलं. त्यांच्या रूममधून मोबाईल, कागदपत्रे, काही दस्तऐवज जप्त झाले. तपास लांबलचक. काही तासात बातमी राज्यभर पसरली. ठाण्यातील सोसायटीत 3 बांगलादेशी महिला अटक. रहिवाशांच्या काळजातलं बेचैनीचं ओझं आता उतरलं. ते आवाज, ती कुजबूज, त्या सावल्या. खरं काय आहे हे समजल्यावर सर्व थक्क झाले. आणि हेच आपल्या सुरुवातीला ऐकलेल्या प्रश्नांचं उत्तर होतं. त्या विचित्र आवाजांमागे रहस्य नव्हतं, तर बेकायदेशीर अस्तित्वाची भीती होती. 3 महिलांच्या कृत्याने महाराष्ट्र हादरला आणि सोसायटीतील लोकांनी पहिल्यांदा अनुभवली आपल्या दरवाजाच्या मागे लपलेली अज्ञात सत्याची धडकी.